श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीचे राघवदास लाडू रेसिपी बघणार आहोत। तर ते कोणत्या पद्धतीने मी बनवले ते पुढे बघा। तर इथे मी एक वाटी चना डाळ भिजत घातलेली होती, तर ती 4 ते 5 तास भिजवली। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे बारीक करून घेतली। जितकी होईल तितकं पूर्ण पाणी निथरून घ्यायचं आणि मग ती व्यवस्थित बारीक करायची। आता बारीक केल्यानंतर इथे मी एक पातेले ठेवले आणि त्यामध्ये आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे। तर इथे मी 1 वाटी इतकीच साखर घेतलेली आहे। ज्या वाटीने आपण डाळ भिजत घातलेली होती त्याच वाटीने मी तितकीच वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि पाक बनवून घेतोय। पाक बनवण्याची रेसिपी तर सर्वांना माहितीच असेल की अगदी थोडेसे पाणी टाकायचे साखरेमध्ये आणि असा पूर्ण असं एकदम परफेक्ट होईपर्यंत तो व्यवस्थित असं साखर पगळून घ्यायची। पूर्णपणे व्यवस्थित साखर पगळेल तोपर्यंत असे आपल्याला ते चांगले उकळून घ्यायचं। हे म्हणजे व्यवस्थित असं पाक तयार झालं पाहिजे। तर बघा, थोडं थोडं पाणी टाकून घेतलंय मी अजून आणि छान असा पाक तयार करून घेते। तर मैत्रिणींनो, अगदी छान असतं असे आपले राघवदास लाडू असतं हे तयार होणारे घरच्या घरीच। तर नक्की व्हिडिओ पूर्णपणे पुढे बघा। तर आपला पाक तयार झाला आहे आणि पाक तयार झाला आहे केव्हा समजायचं की ज्यावेळेस आपण ना प्लेटमध्ये थोडंसं एक थेंब टाकायचं साखरेचं पाकाचा आणि तो जेव्हा एका म्हणजे साईडला जाणार नाही तेव्हा समजायचं की पाक परफेक्ट झाला आहे। त्यानंतर इथे मी कढई ठेवली। कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे, म्हणजे 1 ते 2 चमचे इतकं टाकू शकतो तूप। तर ते तूप टाकल्यानंतर जी बारीक केलेली डाळ आहे ती टाकून घ्यायची। ते बघा, पूर्णपणे अशी ही डाळ अशी परतून घ्यायची। पूर्ण कोरडी झाली पाहिजे पूर्णपणे ती, म्हणजे जितकं होईल तितकं सगळं असं व्यवस्थित असं 10 ते 15 मिनटं लागतात यासाठी। तर पूर्ण हे मोकळी डाळ झाली पाहिजे। या पद्धतीने आपल्याला ती परतून घ्यायची, म्हणजे ती खायला कच्ची तर नाही लागणार आणि व्यवस्थित असे लाडू तयार होतील आणि मोकळी पण होईल। मस्त छान अशी ती परतल्या जाईल या पद्धतीने, तर खायला पण छान लागतं। आता त्यानंतर आपल्याला इथे बारीकचं खोबऱ्याचं किस टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। तर तुम्ही ओलसर खोबरं पण त्यामध्ये टाकू शकता, त्याने पण छान चव येईल, परंतु जे असेल ते टाकून घ्यायचं। 1 वाटी इतकंच मी घेतलेलं आहे आणि ते पण आता छान परतून घ्यायचं। तर पूर्णपणे मिश्रण छान प्रकारे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी काजू बदामाचे काप पण टाकून घेतलेले आहे। तर पौष्टिक पण आणि अगदी छान असे लाडू तयार होतात। तर हे बघा, त्यानंतर पूर्ण कडक पण लाल झालेले आहेत, त्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकलेली। आता आपले मिश्रण व्यवस्थितपणे परतलं गेले। ज्यावेळेस हे कडा लाल झालं तर तेव्हा समजायचं मिश्रण छान प्रकारे परतलं गेले आणि आता मी पाक जो बनवलेला होता तो त्यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर हे बघा, अगदी छान मस्त असं मिश्रण तयार झालं आहे। तर आता हे आपल्याला खाली एका ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर ते कोमट असतानाच आपल्याला त्याचे लाडू वळायचे। तर आता हे मिश्रण असं कोमट झालेलं आहे, तर त्यानंतर आता इथे मी त्याचे मस्त लाडू वळून घेते। तर हे बघा मैत्रिणींनो, अगदी घरच्या घरीच राघवदास लाडू अगदी छान प्रकारे तयार होतात, झटपट तयार होतात। जेव्हा वाटलं तेव्हा मुलांना जेव्हा आवडतील तेव्हा आपण हे लाडू बनवून देऊ शकतो। अगदी मस्त छान अशी रेसिपी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, खरंच खूप छान लाडू तयार झालेले आहे। तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईबचं बटन दाबायला नक्की विसरू नका मैत्रिणींनो, कारण आपल्या चॅनलवर सर्व नवनवीनच व्हिडिओ असतात आणि तुमच्या एक सबस्क्राईबने मला भरपूर सारं मोटिवेशन मिळणार आहे। त्यामुळे प्लीज एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका मैत्रिणींनो सर्वांना। हे बघा, या सर्वांनी लाडू खायला खूप मस्त असे लाडू तयार झालेले आहेत आणि कमेंट करून सांगायला विसरू नका मैत्रिणींनो, कशी झाली आपली लाडू रेसिपी। नक्की कमेंटद्वारे कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।